संसदेमध्ये बजरंग अप्पांनी पहिल्यांदा देशाला कळलं आणि पुढे काय झालं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती। त्या काळामध्ये संदीप भैया असतील, सगळेच सहकारी अप्पांनी अमित भाई शानची गाठ घेतली, 3-4 वेळा त्यांना माहिती दिली, त्यांनी आम्हाला सहकार्य दिलं। म्हणजे जरी आम्ही विरोधात असलो तरी कधीतरी राजकीय मतभेद माणुसकीच्या नात्याने हे ठेवलेच पाहिजेत आणि त्या बाबतीत माझा आणि बजरंग अप्पांचा अनुभव राहिलेला आहे। आणि मी राजकारण बाजूला ठेवून अमित भाई शानचे मनपूर्वक आभारी मानते की त्यावेळी जेव्हा बजरंग अप्पा आणि मी आणि आम्ही सगळेच मिळून जेव्हा या संतोष भाऊची जेव्हा हत्या झाली त्याच्यासाठी आम्ही दिल्लीला गेलो आणि इन्क्वायरी लावली आणि पुढे काय झालंय आपण सगळेच पाहतोय। त्या केसचा आजही दिल्लीत असेल आणि महाराष्ट्रात असेल बाप्पा रोज फॉलोअप घेतात। त्या कुटुंबाची आपल्या लेकीचं शिक्षण एक आपल्या महाराष्ट्राच्या कुटुंबाचा विषय झालेला आहे आणि त्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही। दुर्दैव ही घटना झाली आणि या घटनात मेहबूबबाई असतील आणि या सगळ्यांनीच हे वास्तव, सुषमाताई असतील, सुषमाताई सातत्याने असतील, मेहबूब, हे सगळे वास्तव सांगतायत आणि साधारणपणे वर्तमानपत्रात जे येतंय किंवा चॅनल्सवर तुम्ही दाखवतायत कुठेतरी हे प्रकरण दाबायची अशी एक भावना लोकांच्या मनात आली आणि त्यांच्या कुटुंबाच्या बोलण्यातही आली। माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी SITची स्थापनाचा जो बोलले त्याचा मी आभार मानते, पण जेव्हा आम्ही ऑर्डर पाहिली त्या ऑर्डरमध्ये माझ्या कुटुंबानी मला असं सांगितलं की ती फुल फ्लेज्ड SIT नाही असा एक समज झालेला आहे। त्याच्यामुळे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कुटुंबाला आणि हा सगळ्या कुटुंबाचा निरोप घेऊन संदीप भैया आणि बाप्पा या दोघांनीही माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे, त्यांच्या कानावरही टाकलेलं आहे। महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांची भेट संदीप भैयांनी घेतलेली आहे, त्यांच्याही कानावर हा विषय घातलेला आहे। त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती आहे की एक SIT जी मागणी या कुटुंबाची आणि समस्त महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेची आहे की एक सरन्यायाधीश रिटायर्ड असतील त्यांना त्याची जबाबदारी द्यावी आणि पूर्णपणे पारदर्शकपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप न करता त्या कुटुंबाला न्याय देण्याची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांचीच आहे आणि त्याच्यामुळे या केसमध्ये आम्ही सगळे स्वतः फॉलोअप करणार आहोत। संदीप भैया, सुषमाताई, मेहबूबबाई हे सगळे त्याचा फॉलोअप करतातच आहे, पण त्याचबरोबर बाप्पा आता दिल्लीला जेव्हा पार्लमेंटला जातील त्यांनी निर्णय घेतला आहे की ते अमित भाई शानच्याही कानावर हे सगळ्या वास्तव घालतील, कागदपत्र त्यांनाही दाखवतील आणि माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कुठल्याही राजकीय दबाव खाली येऊ नका। ही महाराष्ट्राची लेक आहे आणि त्या महाराष्ट्राच्या लेकीला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काय आम्हाला करावं लागेल राजकारण बाजूला ठेवून आम्ही माणुसकीच्या नात्याने, नैतिकतेने, ताकदीने या कुटुंबाबरोबर उभे आहोत। पाहायला गेलं तर SIT नेमली असं फक्त घोषणा केली, परंतु SIT नाहीये मेहबूब सांगितलेलं आहे। गेल्या 2 वर्षापूर्वी महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये सुद्धा अशीच SIT नेमली, त्याला 4-5 महिने होते, पण SIT नेमून फक्त ठेवल्या जाते, त्याच्यानंतर तपास होतो नाही होतो हे जनतेसमोर नाही। महादेव योगायोगाने इथे येतानाच महादेव मुंडेंच्या ज्या मिसेस आहेत त्यांना मी फोनही केलाय, त्या मला 11:30 वाजता बीडला भेटणार आहेत, त्याच्यामुळे त्याचाही मी रिव्ह्यू त्यांच्याबरोबर घेणार आहे आणि सातत्याने आम्ही सगळेच त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो, रोहिणीताई असतात, आम्ही सगळेच असतो।